कोई भी बड़ा आदमी मंच पे आता है, जब बोलता है तो वो एक ही बोलता है, आदिवासी प्रकृति पूजक होते हैं। तो मग जो प्रकृतीची पूजा करतो तो प्रकृतीला मारेल का? जो प्रकृतीची पूजा करतो तो प्रकृतीला मारेल का? नाही मारू शकत। आम्ही या प्रकृतीचे, या पर्यावरणाचे पूजक आहोत। तर म्हणून आमच्या पूर्वजांनी मोहाचं फूल का निवडलं असेल? कारण त्या मोहाचं फूल जेव्हा पडतं ना, त्याचं बी वाया जात नाही। त्याचं बी त्या झाडाला राहते आणि त्या झाडाचा जो वंशवेल विस्तार आहे तो त्याला घात पडत नाही, त्याला ठेस पोहोचत नाही। कारण तुम्ही एखाद्या फुलाला निसर्गातून तोडून आपल्याच पेनाला वाहत आहात आणि त्या फुलामध्ये असंख्य बीज आहे आणि ते फूल 100 झाड तयार करणारं होतं, ते फूल आम्ही विखरून टाकलं। आणि जर आम्ही मंचावरून छाती ठोकून बोलत असेल आम्ही प्रकृती पूजक आहोत, तर काय अर्थ उरला? आम्ही झाडं वाचवणारे आहोत। आणि त्याच्यामुळे तुमच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी हे नियम घालून दिलं। त्यांच्या काळात का फुलं नव्हते का? हे आपल्याच काळात उगवले का झेंडू? त्यांच्या काळातही होते, तरी आमचे पूर्वज फक्त न फक्त मोहाचं फूल टाकत होते। त्याच्या मागे कन्सेप्टच हा होता की बिया वाया जाऊ द्यायच्या नाही कुठल्याही झाडाच्या, कारण त्या बिया जर वाया गेल्या तर आम्ही प्रकृती पूजक म्हणण्यात काही अर्थ नाही। आणि म्हणून तेव्हा खूप सारा एक रांग पाडून, सारा पाडून झाडं लावायची गरज राहत नव्हती। एका पोरानं आंबा खाऊन फेकला की दुसऱ्या वर्षी तिथं आंबा उगवायचा, तो आंबा पुढच्या पिढीला आंबा खाऊ द्यायचा। नॅचरल झाडं वापायची, नॅचरल। कारण नियमच हा की कोणत्याही झाडाला त्याचं बी परिपक्व झाल्याशिवाय तोडायचं नाही, त्याचं फळ तोडायचं नाही। हे नियम पुणेमचं की कोणत्याही झाडाचं फळामध्ये बी निर्माण झाल्याशिवाय त्या फळाला तोडायचं नाही। हा आपल्या पूर्वजांनी सांगितलेला नियम। पण कसा सांगितला? असं नाही सांगितलं। तो सांगला, बापू आंब्याचं झाड आहे, आंब्याचा देव होवाचा आहे, खाऊ नको। काय बोलला तो? तुमचे बाबा काय बोलले? आंब्याचा देव होवाचा आहे, खाऊ नको। त्याच्या मागे हाच हेतू की आंब्याचं बी झाल्याशिवाय आंब्याला तोडून खायचं नाही, कारण आम्ही बी वाचवणारे माणसं आहोत। झाड निघून जातील पण जो बीज जमा करतो तो पर्यावरणाला कधी कुठेही फुलवू शकतो।